भारतीय जनता पार्टी 100 ग्रुप न्यू एकविरा आणि श्री गणेश पिंपरणे आयोजित देवेश पाटील चषक 2026 भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाला। भिवंडी तालुक्यातील पिंपरणे गावामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांच्या नावाने भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या क्रिकेट स्पर्धेचे शुभारंभ माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते। या क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर देखील उपस्थित होते। पिंपळनेर गावचे उद्योगपती जयहिंद गायकवाड यांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे देखील पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत सत्कार करण्यात आले। या क्रिकेट स्पर्धेमध्ये मान्यवरांनी मंचावर आपापले मनोगत व्यक्त करीत सर्व खेळाडूंचे व आयोजकांचे देखील आभार मानले। जयहिंद गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले की गाव पातळीवर अशा क्रीडा महोत्सवाचे आयोजन केल्याने प्रतिभेला एक व्यासपीठ मिळते आणि भविष्यातील खेळाडूंना भरभराटीसाठी प्रेरणा मिळते। तरुणांना त्यांच्या क्रीडा प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संधी मिळत आहे, ज्यामुळे पिंपळनेरसह भिवंडी तालुक्यात क्रीडा उपक्रमांना एक नवीन दिशा मिळण्याची अपेक्षा आहे। या कार्यक्रमाबद्दल खेळाडू आणि प्रेक्षकांमध्ये विशेष उत्साह होता। पिंपळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या देवेश पाटील चषक क्रीडा स्पर्धेत भाटाले आणि दुंगे या संघामध्ये अत्यंत चुरशीचा व रोमांचक सामना रंगला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली। सामन्यात भाटाले संघाने जोरदार सुरुवात केली होती, मात्र डुंगे संघाने संयम राखत उत्कृष्ट संघ भावना आणि नियोजनबद्ध खेळाच्या जोरावर सामन्यावर पकड मजबूत केली। अखेरच्या क्षणापर्यंत सामना तणावपूर्ण अवस्थेत होता। शेवटी डुंगे संघाने निर्णायक कामगिरी करत भाटालेवर मात केली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले। या विजयामुळे डुंगे संघाच्या खेळाडूंमध्ये आणि समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। या थरारक सामन्यामुळे देवेश पाटील चषक स्पर्धेची रंगत अधिकच वाढली असून पुढील सामन्याकडे क्रीडाप्रेमीचे लक्ष लागले आहे। स्पर्धेसाठी आलेल्या सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे आणि माझ्या गावकऱ्यांचे खूप खूप आभार मानेन। आणि तुम्ही जी भव्य डे नाईट स्पर्धा बघत आहे, ही भरवण्यासाठी जे 10-15 दिवस माझ्या प्रत्येक संघटनेच्या सहकार्यांनी जी मेहनत घेतलेली आहे, त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानेन। आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या ही सर्वांना प्रार्थना करतो। आणि प्रत्येकाला आवर्जून सांगेन, आता नाव घ्यायला गेलो तर पूर्ण रात्र निघून जाईल। प्रत्येकाला एका शब्दामध्ये आभार मानेन मी। आणि माझ्या वडिलांवर जो सर्वांचा प्रेम आहे हे दाखवण्यासाठी कोणत्या गाडी पैशाची गरज नाही। ही जे लोक तुम्ही एवढ्या रात्री ते वागत आहेत, ती सर्व बस आहे। एवढे दोन शब्द बोलून माझे मी भाषण संपवतो। जायचे आगे देवेश पाटील गावातले आणि बाहेरचे अभिनंदन करतो मी आणि बांधव आहेत। खरोखर आज आम्ही इथे स्पर्धा आयोजित केलेली आहे। आम्हाला जे जास्त दिवस नव्हते स्पर्धेसाठी, एक 15 ते 20 दिवस होते आमच्याकडे। तर आम्ही आमच्या शेठला सांगितलं, जयंत शेठला, की अशी स्पर्धा आपल्याला ठेवायची आहे। तर त्यांनी एका शब्दात आम्हाला सांगितलं की तुम्हाला काय करायचं ते करा, मी तुमच्या माझी गंभीर उभा आहे। कुठल्याही देणगीला जवळ जायचं नाही, मी तुमच्याकडे सक्षम उभा आहे। कुठल्याही प्रकारची देणगी घ्यायची नाही, कोणाच्या जवळ जायचं नाही। फक्त आपला एक आमंत्रण म्हणून प्रत्येक पाहुण्याला इथं बोलवा, ते आम्ही सर्वांनी केलं। आणि आमच्या गावातील पूर्ण जे आमची भारतीय जनता पार्टी आहे आणि आमच्या गावातील मुलं आहेत, सर्वांनी या स्पर्धेसाठी एवढी मेहनत घेतलेली आहे ना, मी प्रत्येकाचं नाव घ्यायला गेलो ना पूर्ण रात्र होईल। परंतु खरोखरच पिंपळनेर मध्ये क्रिकेटवर ज्या रसिकांचं प्रेम आहे ना, असला गाव मी कुठे बघितलेलं नाही। आमच्या गावात क्रिकेटसाठी कधीच राजकारण होत नाही। क्रिकेटची मॅच कुठल्याही संघाची असो, की चिनार मातेची असो, निळेकुराची असो, प्रत्येक गावातील प्रत्येक प्रेक्षक आमच्या मागे उभा असतो। आणि आम्ही खरोखरच आज ही खूप हॅपी आहे की आमच्या मुले एवढी मोठी स्पर्धा इथे आयोजित करून आणि यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। आणि आम्हाला त्याचा खूप आनंद आहे। नक्कीच आमच्या शेठने सांगितलं नाही पुढच्या वर्षीचं काही, पण आम्हाला आशा आहे की या वर्षी एवढं झालं, याच्यावर पुढच्या वर्षी याच्याहून डबल असेल एवढी तुम्हाला मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय